मी स्वतः बघत होतो की अरे हे काय, हे का कुठलं किराणा दुकान आहे किंवा हे का भेंडी बाजार आहे. नमस्ते, मी नंदकिशोर सैंदाने, ॲज अ प्रोफेसर फाईन आर्ट फॅकल्टी. नमस्ते, माझं नाव कीर्ती नंदकिशोर सेंदाने. मी ॲज अ झोनल मॅनेजर म्हणून वर्क करते बजाज कॅपिटल कंपनीमध्ये. सुरुवातीला म्हणजे मला जो आजार होता, चालताना थक्का वगैरे लागायचा. एक दिवस पूर्ण माझे पाय वगैरे सुजले. त्याच्यानंतर अक्षरशः पोट पण माझं सुजलं. ज्यावेळेस मी वॉशरूमला किंवा टॉयलेटला जायचो तर माझा श्वास असा गुदमरायचा. माझी मिसेस मला 1-2 वेळेस म्हणायची, पण तुम्ही रात्री उठून बसतात. मी म्हटलं मला मध्येच असं श्वास रोखल्यासारखं होतंय आणि मध्येच कधीतरी छाती धडधड होते, नंतर नॉर्मल होते. असे काही मोठे हॉस्पिटल्स आहेत, आम्ही तिथे गेलो. त्या हॉस्पिटलचा अनुभव आम्हाला असा आला की एक होतं ना आपण की कुठे गेल्यानंतर त्या वेव्स किंवा ते ऑरा कुठे काम करत असतो तुमच्या मागे. त्या डॉक्टरांपासून तर हॉस्पिटलपर्यंत आम्हाला म्हणजे तिथे काही ठिकाणी त्यांचं बोलण्याची पद्धत, त्याच्यानंतर तिथलं ते स्टाफ असेल किंवा काही असेल, म्हणजे मी स्वतः बघत होतो की अरे हे काय, हे का कुठलं किराणा दुकान आहे किंवा हे का भेंडी बाजार आहे. त्याच्यानंतर अजून दुसऱ्या एका हॉस्पिटलला गेलो, तिथे त्यांनी आम्हाला वेगळे सजेशन्स दिले. आम्ही नवीनच इथे नाशिकमध्ये शिफ्ट झालेलं आहे, आता जवळपास 1 वर्ष झालं. तर नाशिकमध्ये एवढं काही माहिती नाही. तर माझे कलिग आहेत, त्यांनी मला सजेस्ट केलं की मॅम आपण डॉक्टर निलेश पुरकर सर आहेत, त्यांच्याकडे एकदा व्हिजिटसाठी जाऊ, काय आहे काय नाही बघू. आम्ही त्यावेळेस लोकमान्य हॉस्पिटलला सरांकडे व्हिजिटसाठी गेलो. सरांनी चेकअप वगैरे केलं मिस्टरांना. त्यानंतर मला त्यांनी आतमध्ये बोलवलं आणि मला सांगितलं की मॅडम सरांना हा प्रॉब्लेम आहे हार्टच्या वॉलचा, आणि त्यांचं जे वॉल आहे, एक जे वॉल आहे ते पूर्णपणे खराब झालेलं आहे आणि सेकंड जे वॉल आहे ते डॅमेज होण्याची प्रोसेस जी आहे ती चालू झालेली आहे. तर मला म्हणजे त्यावेळेस काही समजत नव्हतं की हे काय करायचं आपण ह्यामध्ये. तर माझे जे कलिग होते त्यांनाही सरांनी सांगितलं समजून की तुम्हाला याचं ऑपरेशन करावंच लागणार, फक्त तुम्हाला ठरवायचंय की तुम्हाला केव्हा करायचंय. आणि ऑपरेशन म्हटल्यावर आजकाल सगळ्यांनाच म्हणजे भीती तर वाटतेच आपल्याला, आपण कधी बघितलेलं नाही ह्या गोष्टी किंवा कधी काही फेस नाही केलेलं. तर त्यामुळे ऑपरेशन म्हणजे कसं करायचं, काय करायचं, हे सगळे प्रश्न. पण सरांनी त्यावेळेस आम्हाला व्यवस्थित समजून सांगितलं की आधी तुम्ही हार्टचं वॉल, त्याचं फंक्शन काय आहे, प्रत्येकाची ड्रॉ त्यांनी बनवून दाखवलं आम्हाला की प्रोसेस काय करते, काय होतं त्याच्यामुळे, कशामुळे झालं. तर मग ह्या पण सगळ्या गोष्टी म्हणजे मनामध्ये खूप सारे क्वेश्चन येत होते की आपण आता नेमकं करायचं काय. तर सरांनी सांगितलं तुम्ही वेळ घ्या ह्यामध्ये, तुम्हाला काय करायचं काय नाही. त्यांनी पूर्ण प्रोसेस सांगून दिली आम्हाला. फेब्रुवारीच्या 5 तारखेला माझं ऑपरेशन झालं. मी म्हणजे 1 दिवस आधी सांगितलं की मी इतकं घाबरून गेलो की म्हटलं काय करायचं, फक्त मी देवाचं नामस्मरण करत होतो. मग नंतर संध्याकाळी सर आले, टेन्शन घेऊ नका, आम्ही आहे, फक्त तुम्ही आम्हाला कसं सपोर्ट करतात, म्हणजे माझी बॉडी त्यांना कशी सपोर्ट करते हे पण महत्त्वाचं आहे. कारण सरांचं किंवा डॉक्टरांचं जरी आपल्या सीझरमध्ये किंवा ऑपरेशनमध्ये जरी योगदान असेल, पण आपली बॉडी काय त्याच्यासाठी रिस्पॉन्स करते हे पण महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर माझं सरांनी काही टेस्ट केले तिथेही. त्याच्यानंतर ऑपरेशनला सकाळीच मला घेऊन गेले. मी तिथे दर्शन केलं आणि ऑपरेशन थिएटरमध्ये जाताना फक्त देवाचं नामस्मरण. तिथे गेल्यानंतर मी सगळं ते बघितलं. तिथे गेल्यानंतर पण तो स्टॉप इतका छान की घाबरू नका, आम्ही सगळे तुमच्या बरोबर आहे. काहींनी मला प्रश्न केले. मला काही पथ्य दिले आहेत ते मी पाळतोय. आणि विशेष करून माझं जे प्रोफेशन असलं पेंटिंग, त्याच्यामुळे मी आज पेंटिंग करतो, वाचन वगैरे चालू आहे, माझ्या घरातली कामं चालू आहे, कधी कधी मार्केटलाही जातो. आता तर हळूहळू मी गाडी पण घेऊन जातोय मार्केटला वगैरे, त्याच्यामुळे तोही काही प्रॉब्लेम नाही. पण माझं एकच सजेशन्स आहे, नाशिकमध्ये आम्हाला जर देवाच्या रूपामध्ये जर व्यक्ती भेटली असेल डॉक्टर निलेश पुरकर सर, त्याच्यामुळे माझा तर त्यांच्यावरती खूप ट्रस्ट आहे आणि माझ्या मिसेसचाही ट्रस्ट आहे. त्याच्यामुळे थँक्यू सर.